हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। सर्वांना श्री स्वामी समर्थ। हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर माझी आंघोळ वगैरे झाली आणि प्रेमला मी आता देवपूजा करायला सांगितली। प्रेम देवपूजा करतोय, हे बघा। हे बघा प्रेमची देवपूजा चालू आहे आणि प्रेमची देवपूजा होईपर्यंत मी आता माझी कामं करते। स्वयंपाक करायचा, मला पीठ मळून घेतलेलं आहे मी आणि बाहेर रांगोळी काढून घेतली आहे। आज मला पूजेसाठी बघा किती सुंदर फुलं मिळालेली आहेत। याच्यामध्ये मोगरा आहे, झेंडूची फुलं आहेत आणि गोकर्ण आहे, जास्वंद आहे। इतकी फुलं ना खूप सुंदर वाटतात जेव्हा इतकी छान फुलं मला भेटतात। आणि चाफ्याची सुद्धा फुलं आहेत आणि चाफ्याचा आणि मोगऱ्याचा वास तर इतका येतोय ना, इतका सुगंध येतोय घरामध्ये। आणि मग ती फुलं मी देवाला वाहिली। प्रेम जेव्हा बसला होता पूजेला तेव्हा त्यांनी फुलं नव्हती आणली, मग मी फुलं घेऊन आले आणि मग देवाला मी महाराजांना सर्व देवांना इथे फुलं वाहिली। महाराजांना मी दररोज कमीत कमी 2 मोगऱ्याची फुलं का होईना रोज वाहत असते। चाफ्याची फुलं असू दे किंवा मोगऱ्याची फुलं तेवढी भेटतातच मला, पण फुलं वाहिल्यानंतर खरंच खूप छान वाटतं। हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज गुरुचैत्राचा 4था दिवस आहे आणि आज आहे स्वामी याग। तर केंद्रामध्ये स्वामी याग आज होणार आहे आणि त्याच्यानंतर आजची जी सेवा आहे ती संपन्न होणार आहे। तर आता वाजले 7:30 आणि माझं घरातलं सर्व काम आवरलेलं आहे आणि मी चालली आहे केंद्रामध्ये। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। याग आणि आणखी काय काय गोष्टी होणार आहेत केंद्रामध्ये, कुठली कुठली सेवा होणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करेन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा। विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सेवा महत्वाची आपली। समप्रभाकरा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा आज गुरुचैत्राचे 30 ते 35 हे अध्याय आहेत आणि हे अध्याय झाल्यानंतर गुरुचैत्राचे हे वाचन पूर्ण झाल्यानंतर मग स्वामी याग होणार आहेत। म्हणजे आपण स्वामी महाराजांना जीव घालणार आहोत। सगळे यज्ञकुंडाजवळ आपण हवन करतो, हवनयुक्त स्वामी याग संपन्न केला जातो। तर इथं गुरुचैत्राचं वाचन मी आणि माझी मैत्रीण आम्ही कल्पनाताई आम्ही दोघी जणी करतोय। जुर्वेद निरूपिला दया जुर्वेदात उपनिषद सारख्यात हृदयाय विस्तारात सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त पुढे देखा शिकविते आपल्या शिष्याला त्यांचे शिष्य पुढे
तीर्थ परियेसा अध्याय तर अशा पद्धतीनं चौथ्या दिवसाचं पारायण हे आज झालेलं आहे आणि स्वामी सुद्धा हा इथे संपन्न होतोय। तर संध्याकाळी जे होणार आहे ती आहे औदुंबर प्रदक्षिणा, विष्णू सहस्रनाम आणि संध्याकाळची महाराजांची 6:30ची आरती ही होत असते। स्वामी केंद्रांमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की घड्याळाचा काटा 6:30वर गेला की आरती होणार म्हणजे होणारच। अगदी 6:30चे बिलकुल 1-2 मिनिट सुद्धा इकडे तिकडे होत नाहीत। हे केंद्राचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे की बरोबर त्याच टायमिंगला त्याच वेळेला ही आरती होत असते। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा। छान छान कमेंट्स करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि छान कमेंट्स करायला विसरू नका। तुमच्या कमेंट्सला उत्तर द्यायला मला फार आवडतं आणि त्याद्वारे समजतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते। तर प्लीज कमेंट करत चला आणि असाच सपोर्ट कायम राहू द्या। तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। सर्वांना श्री स्वामी समर्थ।